मधुबन रेसिडेन्सी राहता शहरात कलेक्टर NA 2 BHK लक्झरी बंगलो रो हाऊस व अमोल हाइट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स. उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या बाजूने वॉल कंपाऊंड, 10,000 स्क्वेअर फुटांचं हिरवगार गार्डन, कॉन्क्रीट रस्ते, स्ट्रीट लाईट, चिल्ड्रन प्ले पार्क, ग्रीन जिम, सिक्युरिटी केबिन, अंडरग्राउंड ड्रेनेज, अंडरग्राउंड MSCB लाईन, मार्केट, स्कूल बस स्टँड 5 मिनिटांच्या अंतरावर. प्रसाद डेव्हलपर्स, अनिल काका जोशी वाकडीकर, केदार जोशी वाकडीकर. अगदी मोजकेच रो हाऊस शिल्लक. बुकिंगसाठी संपर्क 9970 070092 9823 23 56 23. विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांना व्यावसायिक जगाची प्रत्यक्ष ओळख व्हावी या उद्देशानं राहता शहरातील प्रतिसुधाजी ज्युनियर कॉलेजच्या 11वी कॉमर्सच्या विद्यार्थ्यांनी राहता मर्चंट नागरी सहकारी पतसंस्थेला सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी बँकिंग क्षेत्रातील कामकाजाची प्रत्यक्ष माहिती जाणून घेतली. या प्रसंगी पतसंस्थेचे शाखा व्यवस्थापक ज्ञानेश्वर रामचंद्र गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना मोलाचं मार्गदर्शन केलं. त्यांनी पतसंस्था आणि बँकांच्या व्यवसायातील फरक, दैनंदिन आर्थिक व्यवहार आणि बँकिंग क्षेत्रातील करिअरच्या संधी यावर प्रकाश टाकला. सध्याच्या डिजिटल युगात मोबाईल बँकिंगचं महत्त्व सांगतानाच गायकवाड यांनी मोबाईलचे फायदे आणि तोटे यावर सविस्तर चर्चा केली. विशेषतः ऑनलाईन फ्रॉड कसे होतात, त्यापासून स्वतःचा व कुटुंबाचा बचाव कसा करावा याबद्दल त्यांनी विद्यार्थ्यांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं. व्यावसायिक क्षेत्रांना प्रत्यक्ष भेटी केवळ बँकिंगच नव्हे तर इतर व्यापारी क्षेत्रांची माहिती मिळावी म्हणून या शैक्षणिक सहलीचं नियोजन करण्यात आलं होतं. विद्यार्थ्यांनी शहरातील दंडवते ट्रॅक्टर्स, पंचकृष्णा डेअरी, गंगोत्री हॉटेल या भेटींमधून बाजारपेठेत वस्तूंची खरेदी विक्री कशी होते, व्यवसायाचं व्यवस्थापन कसं केलं जातं आणि ग्राहकांशी कसे व्यवहार करावे त्याचं प्रत्यक्ष ज्ञान विद्यार्थ्यांना मिळालं. या उपक्रमाच्या निमित्तानं राहता मर्चंट नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीनं कॉलेजचे प्राचार्य अक्षय पंडित आणि अक्षदा शेळके यांचा विशेष सन्मान करण्यात आला. व्यवस्थापक ज्ञानेश्वर गायकवाड यांनी सर्व विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी व्यवस्थापक ज्ञानेश्वर गायकवाड, प्राध्यापक अक्षय पंडित, अक्षदा शेळके, संदीप पुंड, कल्याणी काळे यांच्यासह 11वी कॉमर्सचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं. पाहायची तुम्ही परमिशन देत असता, जास्त कशाला बोलत बसू. हा डब्बा परस्पर त्याला तिथं बसून पाहायची परमिशन, तो कुठे बसलेला आहे जगात माहीत नाही. मग तुम्ही त्या आपला परमिशन साधं तुम्ही व्हॉट्सअप जरी तुम्ही डाउनलोड केलं तरी तुम्हाला ती परमिशन द्यावी लागते आणि तो ऍक्सेस मागतो. तुम्ही ते ऍक्सेस करा तर मी तुम्हाला पुढे जाऊ देतो, तरच तो पुढे जातो. मग अशा परिस्थितीमध्ये मी जर मोबाईलवर कामकाज करतात, मी जर कायदेशीर बाबी, तुमच्या महत्वाच्या बाबी जर मोबाईलला स्टोअर करत असेल, मी माझे पिन म्हणतो आपण, कुठल्या प्रकारचे कोड आहेत, तुमचे पासवर्ड्स आहेत, तुमच्या सगळ्या प्रकारचे जे काही कामकाज आहे ते तुम्ही जर मोबाईलला स्टोअर करत असाल. बऱ्याच वेळा लोकांना 1 2 3 4 माहिती असतं, पिनकोड 1 2 3 4 किंवा मिस करायचं असतं. तुम्ही तिथे ते प्रेस केलं की त्यांच्याकडे तुमचं रेकॉर्ड गेलेलं आहे. त्याच्यासाठी काय करायचं आहे, पासवर्ड तुम्ही जे टाकता ते 8-15 दिवसांनी तुम्ही चेंज करायचे आहे आणि ते रेग्युलर नको. आता बघा, तुमच्याकडे तुमच्या मोबाईलला किंवा तुमचं कार्ड घेतलं, आधार घेतात ही लोक. मग आधार घेताना तुमची बर्थडे त्यांच्याकडे गेलेली असते. मग तुम्ही जर पासवर्ड म्हणून तुमची बर्थडे टाकणार असाल तर त्यांना किती इझी होईल तुमचं पासवर्ड शोधणं. मग अनइव्हन पासवर्ड वापरायचे नाही, नेहमी अनइव्हन पासवर्ड वापरायचे. ह्या सगळ्या प्रकारांमुळे होतं काय, आणि ते चेंज कंटिन्यू करत राहायचे तरच तुम्हाला भविष्यामध्ये चूक आहे. नाही तर तुम्हाला तुमचे पैसे, म्हणजे आज तर ठीक आहे, परंतु भविष्यामध्ये तुमचे पैसे जर सुरक्षित ठेवायचे असतील तर तुम्ही अगदी 8 दिवसाला तुमचा पासवर्ड चेंज केला तरी हरकत नाही. आणि मोबाईलला कुठल्याही प्रकारचं कायदेशीर आणि आपल्या स्वतःसाठीचे जे दप्तर आहे ते मोबाईलला स्टोअर करू नका. वेळोवेळी तुमचे अँटीव्हायरस टाकून घ्या. अँटीव्हायरस आपण बाकीचे सगळे ऍप डाउनलोड करतो, पण अँटीव्हायरसचे ऍप डाउनलोड करत नाही आपण. चांगले अँटीव्हायरस टाकून घ्या. त्याचा वापर हा मर्यादित तुम्ही जोपर्यंत ठेवा तोपर्यंत तुमची गाडी, शिक्षणाची जी गाडी आहे ती फार स्पीडने पुढे जाणार आहे. जर तुम्ही मोबाईलचा वापर अति केला तर शिक्षणाच्या गाडीला चढ लागणार आहे, एवढं मात्र या निमित्ताने
सांगू इच्छितो. मित्रांनो, खूप मोठे व्हा, सुरक्षित राहा. पुढचं जग डिजिटल आहे. या डिजिटल जगामध्ये तुम्हाला सावध राहणंच गरजेचं आहे. तुम्ही सावध राहिलात, बेसावध राहिलात की फसलात. माहिती या ठिकाणी दिली की बँक काय असते, बँकिंग ट्रान्झॅक्शन कसे असतात, बँक ट्रान्झॅक्शन कोणाशी केले पाहिजे, ते करताना कोणत्या प्रिकॉशन्स घ्यायच्या, कुठली काळजी घ्यायची, किंवा जे ट्रान्झॅक्शन आपण ज्या व्यक्तीशी करतोय ते ट्रान्झॅक्शन करताना त्या ठिकाणी आपण कोणतं डॉक्युमेंटेशन केलं पाहिजे, त्या डॉक्युमेंटेशन मध्ये त्या ठिकाणी आपण जे काही कॉमन सील कन्सेप्ट शिकलेलो आहे, की सायनिंग, स्टॅम्पिंग अँड डेटिंग ऑफ द अथॉरिटीज, ते व्हेरिफिकेशन क्लिअर असेल तरच ते ट्रान्झॅक्शन आपण कंटिन्यू केलं पाहिजे. आणि ते करत असताना त्या ठिकाणी आपण जे काही करतोय ते पूर्ण कायदेशीर असलं पाहिजे. म्हणजे त्या ठिकाणी ते लिगली आपण कम्प्लीट केलं पाहिजे, जेणेकरून इन फ्युचर जसं आपल्या सरांनी सांगितलं की जे काही ऑनलाईन फ्रॉड होत आहे किंवा त्या ठिकाणी जी काही थर्ड पार्टी ते आपल्याला त्या ठिकाणी फसवू शकते, बरोबर आहे की नाही. तर असे प्रकार आपल्या बरोबर घडू नये म्हणून आपण कुठली काळजी घेतली पाहिजे, कोणत्या स्टेप्स त्या ठिकाणी नाही का घेतल्या पाहिजे, आणि त्या स्टेप एक स्टेप कम्प्लीट करत गेलो कायदेशीर, तर इन फ्युचर आपल्याला कुठलाही प्रॉब्लेम येणार नाहीये. श्रीराम पार्क, राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव 15 एकर भव्य NA प्रकल्प. NA प्लॉट्स खरेदी सुरू, मोजकेच प्लॉट शिल्लक, तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध. प्लॉटची वैशिष्ट्ये: अंतर्गत 50 फूट व 30 फूट रस्ते, स्ट्रीट लाईट, गार्डन, जॉगिंग ट्रॅक, आकर्षक लँडस्केपिंग, स्वतंत्र ड्रेनेज लाईन, सर्व सुखसोयी, नयनरम्य परिसर. मग आजच प्लॉट बुक करा. 9623 89 91 91, 9623 65 91 91. साईट पत्ता: नगर मनमाड रोड, हॉटेल रेड चिली समोर, राहता, जिल्हा अहिल्यानगर.